तुम्ही कधी विचार केलाय का? तुमच्या मनात खरंच काय चालतं? एखाद्या वेळी तुम्ही राग आला आणि तुम्ही काहीतरी अनैसर्गिक केलंत किंवा एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं आणि काहीतरी खराब विचार केलेत. हे सगळं तुमच्या मनाच्या 3 गुप्त भागांमुळे होतं. सिग्मंड फ्रॉड यांच्या मते आयडी, इगो आणि सुपर इगो यांच्यातील हा खेळ तुमच्या प्रत्येक निर्णयाला प्रभावित करतो. पण यातून बाहेर पडून तुमच्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ अंतापर्यंत पहा. आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाचे आरोग्यही तितकेच गरजेचे आहे. पण मग ते कसे काम करते? सिग्मंड फ्रॉड यांच्या मते माणसाचे जागृत मन हे फक्त एक हिमनगाचे टोक आहे. ज्याप्रमाणे हिमनगाचा फक्त छोटासा भाग पाण्यावरती दिसतो आणि त्याचा मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो, तसंच आपल्या मनाचा बहुतांश भाग म्हणजेच अनकॉन्शियस माइंड हा पाण्याखाली म्हणजेच आतमध्ये कुठेतरी दडलेला असतो. आपण जे भावना, विचार आणि इच्छा जाणीवपूर्वक व्यक्त करतो ते फक्त एक छोटं प्रतिबिंब आहे. खरा खेळ तर आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालत असतो. फ्रॉड यांच्या मते माणसाचे मन 3 भागांनी बनलेले आहे. 1. आयडी म्हणजेच त्याच्या मूल प्रवृत्ती किंवा वासना. 2. इगो म्हणजेच वास्तववादी निर्णय घेणारा भाग. 3. सुपर इगो म्हणजेच नैतिकता आणि समाजाचे नियम मानणारा भाग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 3ही भागांचे सखोल विश्लेषण करणार आहोत. 1. आयडी. आयडी हा मनाचा सर्वात आदिम भाग आहे. हा फक्त इच्छा तृप्तीच्या तत्वावर काम करतो, म्हणजेच प्लेजर प्रिन्सिपल्स. आयडीला नैतिकता, वास्तवता किंवा परिणामांची काळजी कधीच नसते. त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे तात्काळ समाधान. उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुम्हाला भूक लागली असेल आणि समोर एक ताट ठेवलं आहे पण ते तुमचं नाही आहे, त्यातले पदार्थ जे ते आहेत ते तुमचे नाही आहेत, तर आयडी म्हणेल तू काही विचार न करता त्या ताटातलं सर्व जे काही आहे ते खाऊन टाक. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्हाला कामवासना उत्पन्न झाली, तर आयडी सांगेल समोर जी व्यक्ती आहे त्याच्याशी किंवा तिच्याशी डायरेक्ट जाऊन संबंध स्थापित कर. म्हणजेच आयडीची वैशिष्ट्य अशी सांगता येतील की स्वार्थी, हिंसक, आवेगपूर्ण वागणं आयडीला शोभतं. मला जे हवं आहे ते आत्ताच हवं आहे असं त्याला वाटतं. शिस्त, नियम, परिणाम यांची पर्वा मनाचा हा भाग म्हणजेच आयडी कधीच करत नाही. फ्रॉड म्हणतात लहान मुलांमध्ये आयडीचाच प्रभाव सर्वात जास्त असतो. म्हणूनच ती रडतात, ओरडतात, हट्ट करतात आणि त्यांना हवी ती गोष्ट मागून घेतात. किंवा राग आला तर त्याच वस्तूंची तोडफोड देखील करतात. त्यांना त्यानंतर होणाऱ्या परिणामांची कधीच चिंता नसते. तर मनाचा दुसरा भाग आहे सुपर इगो म्हणजेच नैतिकतेचा पाठीराखा असं म्हणता येईल. जर आयडी हा तुम्ही वाईट मुलगा असा मानलात तर सुपर इगो हा एक परिपूर्ण मुलगा मानता येईल, म्हणजेच पुण्यात्मा देखील म्हणता येईल. हा भाग आपल्या मनातील नैतिक नियम, समाजाचे अपेक्षा, आदर्श यांचं एक प्रतिबिंब असतं. सुपर इगो हे आदर्श तत्व म्हणजे आयडियलिस्टिक प्रिन्सिपल्स अनुसरण करतो. उदाहरण घ्यायचं झालं तर भूक लागली असताना दुसऱ्याचं ताट आपण पाहतो, तर सुपर इगो म्हणेल की या ताटातनं काही खाणं हे अनैतिक आहे, हे दुसऱ्याचं आहे, त्यामुळे याला चोरी म्हणता येईल, त्याच्यामुळे हे नको करू असं सुपर इगो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. दुसरं उदाहरण म्हणजे जर कामवासना आली तर सुपर इगो सांगेल की हे अनैतिक आहे किंवा ही स्त्री तुला ओळखत नाही किंवा हा पुरुष तुम्हाला ओळखत नाही, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंध स्थापित करणं हे योग्य नाही. सुपर इगोची वैशिष्ट्ये आपण म्हणता येतील ती म्हणजे त्याचा नैतिकतेवर जास्त भर असतो, नैतिकतेवरच भर असतो असं म्हणता येईल. काय योग्य आहे याचा विचार हा सुपर इगो खूप करत असतो. अपराधी भावना निर्माण करण्यामध्ये हा सुपर इगो एक्सपर्ट असतो. म्हणजेच तुमच्या मनामध्ये गिल्ट निर्माण होतच राहील जर तुम्ही सुपर इगोच्या अधिपत्याखाली असाल, म्हणजे तुमचं मन असेल. तर फ्रॉड यांच्यानुसार सुपर इगो हा आपल्याला पालकांकडून, शिक्षकांकडून किंवा समाजातून घेतलेल्या संस्कारांमधून येतो. जर सुपर इगो खूप कठोर असेल तर ती व्यक्ती संयमी तर बनते, पण तिच्यामध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असतो. तर तिसरा भाग म्हणजे इगो म्हणजेच वास्तववादी समतोल राखणारा मनाचा हा भाग. आयडी आणि सुपर इगोमध्ये संघर्ष सुरू झाला की इगो हा मध्यस्थ म्हणून पुढे येतो.
इगो हा वास्तव म्हणजेच रिअलिटी प्रिन्सिपल पाळतो. त्याचं काम आहे ईडीच्या इच्छा आणि सुपर इगोच्या नैतिकतेमध्ये समतोल साधणे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भूक लागली असताना दुसऱ्याचं अन्न पाहिलं म्हणजे दुसऱ्याचं ताट पाहिलं तर इगो म्हणेल की चला आपण त्याला विचारून तर पाहूया की तो देतो की नाही खायला. म्हणून तो त्या समोरच्या व्यक्तीला विचारेल की ज्याचं ताट आहे की मला थोडं खायला मिळेल का यातनं. दुसरं म्हणजे कामवासना जर त्याला आली तर इगो सुचवेल की समोरची व्यक्ती जी आहे, जो किंवा जी आहे, तिच्याशी प्रथम संवाद साधूया. तिच्या किंवा त्याच्या मर्जीचा अंदाज घेऊया आणि मग पुढे पावलं टाकूया. इगोची वैशिष्ट्ये म्हणजे तर्कसंगत निर्णय. समाजाशी जुळवून घेणारे हे निर्णय असतात. आयडीला नाही सांगण्याची क्षमता इगोमध्ये असते. फ्रॉड यांच्या मते आरोग्यवंत व्यक्ती किंवा जी चांगल्या व्यक्ती किंवा यशस्वी व्यक्ती असतात त्यांचा इगो हा सबळ असतो. ते आयडीच्या वासना आणि सुपर इगोच्या नैतिकतेमध्ये योग्य समतोल राखतात. पुढे फ्रॉड म्हणतात की जर आयडी जास्त प्रभावी असेल तर व्यक्ती हिंसक, आवेगी, गुन्हेगार बनतो. जर सुपर इगो जास्त प्रभावी असेल तर व्यक्ती आत्मनियमी आत्मसंयमी असते पण कधीही निर्णय घेऊ शकत नाही. तिसरं म्हणजे योग्य इगो असेल तर व्यक्ती तर्कसंगत, समाजाला पटेल असे निर्णय घेऊन यशस्वी होते. पण हे तीनही भाग एकमेकाशी नेहमी झगडत असतात. फ्रॉड म्हणतात आपण अनेक वाईट विचार, ट्रॉमा किंवा इच्छा या ज्या असतात त्या दडपून टाकतो. पण त्या अचेतन मनामध्ये म्हणजेच अनकॉन्शियसमध्ये जाऊन राहतात आणि नंतर चिंता, स्वप्न, भीती, व्यसन यांच्या रूपामध्ये बाहेर पडतात. उदाहरण घ्यायचं झालं तर लहानपणी एखादा छळ झालेल्या व्यक्ती प्रौढावस्थेत देखील नातेसंबंधामध्ये अडचणी अनुभवतो. कारण त्याला लहानपणीचा छळ जो झालेला असतो तोच कायम आठवत राहतो आणि ती गिल्ट किंवा तो ट्रॉमा त्याच्या आतमध्ये कुठेतरी त्याने दडवून ठेवलेला असतो. तो या क्षणी उचंबळून बाहेर येतो. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीवरचा राग दाबला तर तो अचानक हिंसक वळण घेऊन बाहेर पडतो. तुमचा हा राग कुठेतरी दुसरीकडे देखील निघू शकतो. आपण पाहतो की छोट्या छोट्या कारणांवरून रस्त्यावरती हाणामाऱ्या होताना आपण पाहतो. तर कदाचित त्याच्यामागे देखील हेच असेल की हा राग जो आहे तो इतर कुठल्या तरी ठिकाणी आलेला असतो पण तो आपण ज्या वेळेला दडपून टाकतो त्यावेळेला अशा कुठल्या छोट्याशा प्रसंगाची ठिणगी त्याला मिळाली की त्या ठिणगीचं तो रागामध्ये रूपांतर करतो. तर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही इगोला सशक्त बनवायला हवं. आणि इगोला सशक्त कसं बनवाल तर आयडीच्या इच्छा तुम्ही ओळखल्या पाहिजेत. भूक, काम, ईर्ष्या हे सगळं नैसर्गिक आहे पण त्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या तुमच्या नियंत्रणात असायला हव्या. सुपर इगोचा अतिरेक जो आहे तो टाळायला हवा. नैतिकता जरूर पाळा पण परफेक्शनचा तुम्हाला दबाव नसला पाहिजे. प्रत्येक वेळेला परफेक्ट डिसिजनच घ्यायला हवा असं काही नाही आहे. त्याचसाठी इगोचा वापर तुम्हाला करावा लागेल. तर इगोचा वापरातनंच तो सशक्त बनत जाईल. तर उदाहरण घेऊया की आयडी म्हणेल की समोरच्या बसलेल्या व्यक्तीशी डायरेक्ट जाऊन संबंध स्थापित करा. म्हणजे जर ती स्त्री असेल आणि तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला आयडी म्हणेल की जा आणि संबंध स्थापित कर. तर सुपर इगो म्हणेल हे अनैतिक आहे, हे योग्य नाही आहे. समोरची व्यक्ती आपल्याला ओळखत नाही, समोरची व्यक्ती कोण आहे, काय करते आपल्याला माहीत नाही किंवा कदाचित ती एंगेज देखील असू शकते किंवा ती वैवाहिक देखील असू शकते. तर सुपर इगो तुम्हाला या ठिकाणी थांबवेल. पण इगो त्याच व्यक्तीला हे शिकवेल की प्रथम या सर्वाची पुष्टी करून घे. प्रथम तू जाऊन त्या व्यक्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न कर. साधारण संवाद साधण्याचा प्रयत्न कर. त्यातून ती व्यक्ती तुझ्यामध्ये इंटरेस्ट घेते आहे का हे तुला समजेल आणि त्यानंतर तू पुढच्या ॲक्शन्स ज्या आहेत त्या घेऊ शकतोस आणि तुला जे हवं आहे ते मिळवू शकतोस. तर इथे फ्रॉड यांचं म्हणणं कदाचित असंच आहे की आयडी आणि सुपर इगो हे दोन जे आहेत ते तुम्हाला गुलाम बनवू इच्छितात. पण इगो हा जो आहे हा एक योद्ध्याप्रमाणे युद्ध करून त्या दोघांपासून एक वेगळा निर्णय घेतो म्हणजेच समतोल निर्णय घेतो आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी प्रवृत्त करतो किंवा योग्य दिशा तुम्हाला दाखवतो. तर जर तुम्ही आयडी आणि सुपर इगो या भागांचा जास्त उपयोग करत असाल म्हणजेच नॅचरली तुमच्याकडून ते होत असेल तर तुम्ही इगोला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण की जे तुम्ही दडपता ते तुम्हाला नियंत्रित करते. म्हणजेच आयडी आणि सुपर इगोचे तुम्ही कधीही गुलाम होऊ नका. तर तुम्ही इगोद्वारे त्यांना नियंत्रणाखाली आणू शकता. तर तुम्ही
कोणता भाग जास्त वापरता हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा.